सगळ्यांचं लँडमार्क फिल्म्स तर्फे, माझ्या सगळ्या कलाकारांतर्फे आणि टेक्निशियन्स तर्फे खूप स्वागत. वजनदार रिलीज होतोय 11 नोव्हेंबरला. आज वजनदारचं गोडू पोडू नावाचं एक गाणं आपल्यासमोर सादर होणार आहे. हे गाणं माझ्यासाठी फार इन्स्पायरिंग होतं, कारण ज्यावेळेला मी ह्याचं स्क्रॅच ऐकलं, ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं, मी पटकन परोळेकर सरांना फोन केला आणि म्हटलं, सर ह्या गाण्यामध्ये असे असे शब्द आहेत, आता आपण जाळ व्हायलाच पाहिजे, आता आपल्याला पर्याय नाही. सो दिस वॉज वन ऑफ माय इन्स्पिरेशन. आपण आधी या गाण्याचा व्हिडिओ बघूया. फर्स्ट ओके सॉरी, मग मी आधी माझ्या हिरोना, आमच्या हिरोना बोलवते, जे आमच्या दोघींचेही आहेत. सो चिराग पाटील, सिद्धार्थ चांदेकर, आणि चेतन चिटणीस. And we please have Sai also on stage. Sai Tamakar. हॅलो नमस्कार, मी चिराग पाटील. आणि पहिलं म्हणजे मला सचिन आणि विधीला थँक्स बोलायचं आहे की मला संधी दिली या चित्रपटातून काम करायचं. आणि एवढे मोठे ॲक्टर्स असताना काम करायला थोडीशी भीती वाटत होती, पण सगळ्यांनी एवढं नीटपणे सांभाळून घेतलं. आणि सचिन होता त्यामुळे मला काही जास्त करायला लागलंच नाही, त्यामुळे मला खूप मजा आली. आणि ही फिल्म प्लीज तुम्ही बघा, कारण या फिल्ममध्ये आपण जे डे टू डे लाईफमध्ये जे आपण रूपाला एवढं महत्त्व देतो, त्याला ॲक्च्युली एवढे महत्त्व नाही द्यायला पाहिजे, कारण आज जो व्यक्ती आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. सो प्लीज फिल्म बघा, 11 नोव्हेंबरलाही येते. थँक्यू. नमस्कार, मी वजन कमी केलं होतं वजनदारसाठी. 15 दिवसात 8 किलो केलं होतं. याची मी न्यूज केली नाही, कारण ते गरजेचं होतं. ठीक आहे सर, कौतुक होतं. 2 महिने होते माझ्याकडे, पण मध्ये खरंच मे महिना आला. मी खूप आंबा वगैरे आल्यामुळे मला काही नाही शक्य झालं. पण मग नंतर खरंच 15 दिवसात 15-20 दिवस होते माझ्याकडे उरलेले, त्याच्यात जे वजन कमी करायचं ते करून घेतलं. आणि नंतर विसरून गेलो. मला असं वाटलं की ते तसंच राहील ना, आता कसं वजन वाढेल, आता ते केलं आपण. पण मग ते परत सुरू झालं. ते सांगायचा मेन हेतू हा आहे की ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे नक्की काय असतं एक्झॅक्ट, हे मला सचिन आणि अमितने दाखवून दिलं. अमित दिवेकर आमचं स्टायलिस्ट, आमचं कॉस्ट्यूम डिझायनर. तर तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही किती सुंदर दिसू शकता याची तुम्हाला जाणीव करून देणं खूप जास्त गरजेचं आहे. ती जाणीव तुम्हाला कोणी करून नाही दिली तर मग तुम्ही तुमच्यातच हरवत जाता. आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या पायावर जन्मभूमी, प्रत्येक चित्रपटामध्ये, प्रत्येक मालिकेमध्ये, शो मध्ये मी ती जन्मभूमी लपवली. मी या फिल्ममध्ये नाही लपवली, कारण मला सचिन म्हणाले नको, तू कसा आहेस तसाच दिसणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं. त्यानंतर मी जेव्हा केव्हा जिमला जातो, जेव्हा केव्हा मी बाहेर शॉर्ट्स करत जातो, तेव्हा मी जन्मभूमी लपवून नाही जात. किंवा माझ्या डोक्यात हे नसतं, अरे आपली जन्मभूमी असते कसं चालेल, कसं. या फिल्मने मला एक गोष्ट शिकवली की आपल्यात काहीच कमी नसतं. लोकांना तसं तेव्हाच वाटतं की तुमच्यामध्ये कमी आहे जेव्हा तुम्हाला स्वतःला वाटतं. जेव्हा तुम्ही तुमचं सगळे इनिबिशन्स घालवून टाकाल, तुम्ही फ्रीली वागाल, तुम्ही जसे आहात तसे फिराल, जसे आहात तसे कपडे घालाल, छान हसाल. आपले एक दात आपला तरी वाकडा आहे म्हणून आपली स्माईल तुम्ही अर्धवटच ठेवाल, हे नाही करायचं. हे आपल्याला कधीच नाही करायचं. नाहीतर आपण 50शीचं झाल्यावर जेव्हा काही दात नसतील तेव्हा आपल्याला असं वाटेल की अरे आपण तेव्हा चांगले हसत असतो, बरं वाटलं असतं. सो तसं काहीही वाटून न देता आपण जसे आहोत तसेच्या तसे दिसतो, तसेच्या तसे हसतो आणि लोकांमध्ये वावरतो, आपण नक्कीच सुंदर दिसतो. हे मला सचिनने मला याची जाणीव करून दिली आणि आय रिअली थँक्यू फॉर दिस. त्यामुळे वजन कमी करणार आहे फॉर शुअर, पण यापुढे जो कॉन्फिडन्स असेल माझ्यामध्ये पर्सनली तो
फक्त सचिन मुळे असेल डेफिनेटली. आणि कमिंग बॅक आमच्या गाण्याबाबतीत मी आमचं म्हणतो कारण मी पण आहे त्या गाण्यामध्ये, जो आता रोहितचा आवाज मला नाही गाता येत त्यामुळे मी नाही गायलो. सो एक खूप खूप वेगळं गाणं पहिल्यांदा मला करायला मिळालं वजनदारमध्ये. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक कोलू असतं. ती गर्लफ्रेंड असू शकते, आपली आई असू शकते, आपली बहीण असू शकते, कोणी असू शकते. ती भले जाड नसेल पण आपण तिला लाडाने गोलू म्हणतो, आपण गोल म्हणतो, जाडू म्हणतो, प्रेमाने म्हणतो. जे काही असतं ते आपण तिच्या दिसण्यावर नाही म्हणत. तसं हा एक मुलगा चित्रपटातला त्याच्या गोलूला प्रेमाने गोलू म्हणतो. ते का म्हणतो ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. Actually, I think this was pretty much the first song that we recorded, and I remember when Sachin and Umar told me that the title of the song is Golu Polu. I really loved it so much. We thought that maybe we should rename the film maybe to Golu Polu. It's such a cute phrase, and that is something that, as Siddharth said, that we all have a Golu Polu. Maybe we are Golu Polus, I think, all of us. So I think that the lyrics, music, singing with Priya and with Rohit, and the realness with which the song has been picturized, Sachin and Milind, our DOP, who's not there today, and everybody else, all the technicians who contributed not just to this song but the entire film, has made the film really special. So this is our Vazandar team, guys, and we officially now launched our trailer, our first song, and hopefully many more to come in the next couple of weeks as well. मी माझ्या सगळ्या ऍक्टर्स कडनं सई हे म्हणालीच आहे. मी सईचाच पॉइंट पुन्हा एकदा सांगतो आहे की तुम्ही सगळेजण दर शुक्रवारी रिलीज होणाऱ्या फिल्मसाठी खूप काम करत असता, मला त्याची कल्पना आहे. आणि तुमच्यामुळे प्रेक्षकांपर्यंत चित्रपट योग्य प्लॅटफॉर्म्सनी, योग्य भाषेत आणि योग्य इंटेन्सिटीने पोचतात. मी तुम्हाला पुन्हा माझ्या टीमकडनं रिक्वेस्ट करतोय की प्लीज स्टे विथ अस विथ युअर हार्ट रिलीज पर्यंत, आणि रिलीजच्या नंतरही वी नीड यू विथ अस. कारण आम्ही खूप काही, मला असं वाटतं, चांगले सिनेमे माणसं बनवतात, कंपन्या नाही. आणि आम्ही माणसं आहोत, इंडिव्हिज्युअल्सनी एकत्र येऊन ही फिल्म बनवली आहे आणि आम्हाला एकत्र सगळ्यांची तुमच्या गरज आहे. सो थँक्यू सो मच आज सगळे इथे आल्याबद्दल. सईला बोलायचं. 2 मिनिटं घेते, सॉरी. आमच्या टीममधल्या ऑलमोस्ट सगळ्यांचा उल्लेख केला, पण आज माझे एक आवडते डिपार्टमेंटचे पण लोक इथे आलेत. आमचं असिस्टंट डिरेक्टर्स सगळे इथे आलेत. वैभव, कृतिका, जिजीविशा आणि परी. थँक्यू सो मच. यू गाईज आर फॅब्युलस. तुमच्या कडक प्लीज उभे राहा आणि सगळ्यांना कळू दे तुम्ही कोण आहे. तुमच्या अप्रतिम प्लॅनिंग आणि स्केड्युलिंग शिवाय ह्या सगळ्या वात्रट ॲक्टर्सना एवढ्या चांगल्या स्केड्यूलची खरंच गरज होती. आणि थँक्यू सो मच. दिस वुडंट हॅव बीन पॉसिबल विदाउट यू. थँक्यू सगळ्यांना इथे आल्याबद्दल. खूप खूप आभार आणि खूप बरं वाटतंय. तुमचा सपोर्ट आम्हाला शेवटपर्यंत पाहिजे आणि पाहिजे म्हणजे पाहिजे.